नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। शेअर बाजार एक असं ठिकाण जिथे अनेकांनी श्रीमंतीचं स्वप्न पाहिलं, पण प्रत्यक्षात फसवणुकीचा सामना केला। छोट्या गुंतवणूकदाराच्या चुकांमुळे होणाऱ्या नुकसानाची काळी बाजू जाणून घेण्यासाठी आजचा आपला विषय आहे शेअर मार्केटचे काळे सत्य आणि छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक। प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकाच्या आधारे आपण शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणुकीसाठी होणाऱ्या चुकांवर, कर्ज घेऊन गुंतवणूक करणाऱ्या धोक्यांवर आणि ट्रेडिंगमुळे होत असलेल्या हमखास नुकसानीवर चर्चा करूया। जर तुम्ही शेअर बाजारात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। चला शेअर बाजारातील काही कटू सत्ये उघड करूया आणि नुकसान टाळण्याचे उपाय जाणून घेऊया। मित्रांनो, यापूर्वी जर आपण यापूर्वीचा भाग पाहिला नसेल तर तो जरूर पहा, त्याचा हा पुढील भाग आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण शेअर मार्केटमधील रोहितची गोष्ट पुढे नेणार आहोत। रोहित आता शहाणा झाला होता, त्याच चुका करायच्या नाहीत असं त्यानं ठरवलं। यावेळी नीट काळजी घेऊन काय ते करायचं असं त्याने ठरवलं। असं केल्यामुळे यश मिळेल असं वाटून त्याने नव्याने सुरुवात केली। चांगल्या कंपन्या शोधून, ज्यांचा भविष्यकाळ चांगला आहे, ज्यांना भविष्यकाळात चांगला मोबदला मिळेल असे शेअर्स विकत घ्यायचे आणि दीर्घकाळ ते विकायचे नाहीत असा विचार त्यामागे होता। पण यावेळी वेगळी अडचण आली। आता त्याच्याजवळ पैसे कमी होते, तरी त्याने गुंतवणूक केली। 10 महिन्यांनी त्याची शेअर निवड सूची 20% वाढ दाखवत होती। प्रत्यक्षात त्याने शेअर्स विकले तेव्हा त्याला झालेला एकूण नफा होता 8 लाख रुपये। त्याचवेळी एक आकर्षक योजना त्याच्या वाचण्यात आली, लोन अगेन्स्ट शेअर्स। तुमचे अनुषंगिक तारण म्हणून स्वतःकडे ठेवून बँक तुम्हाला त्यानुसार कर्ज देणार। या योजनेनुसार शेअर्सच्या बाजार मूल्यावर आधारित किमतीच्या 70% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकत होते। रोहित या विचाराने इतका भारावून गेला की मागचा पुढचा विचार न करता ते कर्ज घेण्याचं त्याने ठरवलं। त्याला शेअर्स साधारण 30% परतावा मिळत होता। कर्जावरील व्याजदर 10 ते 12% असा होता। हे आपल्याला फायदेशीर ठरेल असं त्याला वाटलं। त्याने आपले सगळे शेअर्स तारण ठेवून कर्ज घेतलं आणि नव्याने गुंतवणूक करण्यासाठी त्याने ते पैसे वापरले। बाजारात तेजी असेपर्यंत सगळं रोहितच्या अपेक्षेप्रमाणे घडलं। रोहितच्या शेअर्सचं मूल्य दुप्पट तिपटीने वाढत होतं। हे चित्र सुखावणारं होतं। त्यानुसार आणखी कर्ज देण्यास त्याची बँक तयार होतीच। रोहितचा उत्साह दुणावला। ह्या मार्गाने लखपती होता येईल अशी स्वप्न तो रंगू लागला। अचानक शेअर बाजार घसरला। ज्या वेगाने वर गेला होता त्याच वेगाने कोसळला। जेमतेम 10 दिवसात रोहितच्या गुंतवणुकीचं मूल्य 20% कमी झालं। बँकेच्या नियमानुसार तारणाचं मूल्य कायम ठेवणं भाग होतं। इकडे शेअर्सची किंमत आणखी घसरतच होती। शेवटी अशी वेळ आली की रोहितला आपले काही शेअर्स विकून तारण मूल्य टिकवावं लागलं। दर दिवशी शेअर बाजार उतरतच होता। जिथे नैराश्य पसरलं, ज्या विश्लेषकांनी मोठ्या वाढीचा अंदाज केला होता तेही आता नरमले। समभागाचं बाजार मूल्य रोज घसरत होतं। रोहित काही करू शकत नव्हता। इकडे बँक तारण मूल्य कायम राखण्यासाठी दबाव टाकत होती। गोष्टी हाताबाहेर गेल्या। गोंधळलेल्या मनस्थितीत रोहितने केवळ बँकेच्या दडपणामुळे आपले सगळे शेअर्स विकून टाकले। गेल्या 2 वर्षात त्याला 10 लाख रुपयांचा फायदा झाला होता, पण सगळे शेअर्स विकले तेव्हा एकूणात 25% तोटा झालेला आहे असं त्याच्या लक्षात आलं। मिळतील त्या किमतीला शेअर्स विकून टाकल्यामुळे असं घडलं। जर तो कर्जाच्या मोहात पडला नसता तर अशा रीतीने त्याला आपले शेअर्स विकावे लागले नसते। मित्रांनो, या गोष्टीतून आता आपण पाहूया रोहितचं काय चुकलं। कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक करणं अतिशय धोक्याचं आहे। तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती आहे हे इथे
महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे तुम्हाला झटपट लाभ होतोही, पण नुकसान व्हायला सुरुवात झाली की घसरगुंडी जोरात असते. अनेक आधुनिक गुंतवणूकदार कर्ज काढून गुंतवणूक करतातही, पण त्यामागे त्यांचा जबरदस्त अभ्यास असतो, अनेक वर्षांचा अनुभव असतो. जे किरकोळ प्रमाणात गुंतवणूक करतात त्यांनी जपून व्यवहार करावेत. शेअर बाजार वरवर जात असताना किरकोळ आणि मोठे गुंतवणूकदार यांच्यात फारसा फरक नसतो, मात्र तो खाली येत असताना आपलं कमीत कमी नुकसान होईल हे मोठ्या गुंतवणूकदाराला साध्य करता येतं. त्याच्याजवळ जास्त पर्यायसुद्धा असतात. किरकोळ खेळाडू इथेच कमी पडतो. 1-2 वर्षाच्या अनुभवातून आलेलं शहाणपण इथे कुचकामी ठरतं. बाजारातली अनिश्चितता तुम्हाला एकदम जागेवर आणून ठेवते. काही काळ मिळणाऱ्या फायद्याने हुरळून जाऊन पावलं टाकली तर बाजार घसरला की दिवाळखोर होण्याची वेळसुद्धा कदाचित तुमच्यावर येऊ शकते. आता पुढचा मुद्दा पाहूया. झालं एवढं पुरे असं समजून मग रोहितने आता वेगळा मार्ग निवडला. व्यावसायिक सल्लागार. इंटरनेटवर शोधाशोध केल्यावर त्याला बरीच माहिती मिळाली. आमचा सल्ला 90% अचूक असतो असा दावा करणारे शेअर बाजारातले तज्ज्ञ तिथे त्याला सापडले. ह्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचे, त्यांच्या यशाचे पुरावेही त्यांच्याजवळ होते. रोहितला काही सूचना, 3 दिवस चाचणी स्वरूपात सल्ला देणारेही अनेक जण होते. अशा काही जणांकडे त्याने चाचणी अनुभव घेण्यासाठी फी भरली. त्यानंतर त्याला अनेक जणांकडून दूरध्वनी येऊ लागले. शेअर बाजारात तेजी असताना कोणीही फायद्याचा सल्ला देईल, पण आपण मंदी असताना सुद्धा पैसे मिळवून देऊ असं चक्क एका सल्लागाराने त्याला सांगितलं. फ्युचर अँड ऑप्शन हे ऐकल्यावर रोहित चक्रावलाच. त्याने बाजारातल्या तेजीचा अनुभव घेतला होता. आजवर त्याचं जे नुकसान झालं होतं ती तेजीनंतर बाजार कोसळला, म्हणून बाजारात मंदी असताना नशीब आजमावण्याची नवी संधी त्याच्यासमोर चालून आली होती. रोहित भाळला. हा बाजार तज्ज्ञ आपली नाव नक्कीच तीराला लावेल असं त्याला वाटू लागलं. फक्त एक मोठी अडचण समोर आली. त्यांची फी खूपच होती. रोहितने काही हालचाल केली नाही, पण त्या संस्थेकडून त्याला दूरध्वनी येतच राहिले. तिथले कर्मचारी त्याला भरीच घालत राहिले. त्यांनी आणखी 3 चाचणी सल्ले देण्याची तयारीसुद्धा दाखवली. त्या 3ही वेळी नेम अचूक लागला. याशिवाय फ्युचर अँड ऑप्शन पर्यायातून 100% परताव्याची जोरदार हमी त्यांनी रोहितला दिली. दुधाने तोंड पोळलं तर ताकही फुंकून पितो या म्हणीनुसार रोहित सावधपणे पावलं टाकत होता. तरी त्याच्या सावधपणाला त्या सल्लागार संस्थेने अनेक सुरुंग लावले आणि लावलेच. त्यांची भरभक्कम फी भरून रोहित त्यांचा सभासद झाला. फायदा मिळवण्याच्या मोहापायी यावेळी रोहितने 5 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं. पहिल्या दूरध्वनीला प्रतिसाद म्हणून त्याने 3 लाख रुपये सुरुवातीला दिले. आश्चर्य म्हणजे त्याला 15 दिवसात 50% फायदा होताना दिसला. फ्युचर अँड ऑप्शनची जादू त्याला आवडली. त्याने आणखी पैसे गुंतवण्याचं मान्य केलं. पहिल्या दूरध्वनीनंतर फायदा झाल्यामुळे तो दुसरा दूरध्वनी कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत होता. पुढच्या वेळी त्याने मोठी रक्कम गुंतवली. फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारातली अनिश्चितता त्याला अजिबात माहिती नव्हती. तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि इतका जबरदस्त फायदा तुम्हाला मिळतो, पण नुकसान झालं तर तुम्ही पूर्ण गाळात रुतता. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचा अंदाज अचूक ठरला तर 50% पासून 100% पर्यंतचा परतावा मिळू शकता. मात्र अंदाज चुकला तर 100% नुकसान ठरलेलं. रोहितच्या बाबतीत तेच झालं. पहिल्या वेळी अंदाज बरोबर आला तेव्हा 50% फायदा झाला, पण दुसऱ्या वेळी अंदाज चुकला आणि 90% नुकसान सोसावं लागलं. मित्रांनो, आता या गोष्टीतून आपण पाहूया की रोहितचं इथे काय चुकलं. किरकोळ गुंतवणूक करताना फ्युचर अँड ऑप्शन हा पर्याय कधीच किफायतशीर नसतो. आयुष्यभराची कमाई एका क्षणात राख होऊ शकते. जे बाजार विशेषज्ञ तुम्हाला 100% परतावा देण्याची हमी करतात किंवा देतात ते स्वतः यात गुंतवणूक का करत नाहीत हा विचार करा. त्यांना तुम्ही विचारून
बघा, शेअर बाजाराच्या अभ्यासातून, अनुभवातून जे इतरांना 100% परतावा मिळवून देण्याची हमी देतात, त्यांनी स्वतः या मार्गाने भरपूर पैसा मिळवायला पाहिजे. पण तसं दिसत नाही. लोकांना सल्ले देऊन पैसे मिळवण्याची वेळ त्यांच्यावर का आली? 10 लाख रुपये कर्ज काढा, 100% परतावा मिळवा, कर्जाची परतफेड करा आणि 2-3 वर्षात करोडपती व्हा. इतकं सोपं गणित त्यांना का जमलं नाही? तुम्हाला 100% फायद्याची हमी देणाऱ्या बाजार सल्लागाराला तुम्ही हा प्रश्न खरोखर विचारून पहा. माहिती जालावर तुम्हाला असे अनेक सल्लागार सापडतील. त्यांच्या जाळ्यात सापडू नका. मुळात फ्युचर अँड ऑप्शन हा पर्याय मोठ्या कंपन्यांसाठी आहे, ज्यांनी इतर मार्गाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. असे श्रीमंत गुंतवणूकदार ह्यात गुंतवणूक करतात. किरकोळ प्रमाणात पैसे गुंतवणारे इथे मोठ्या उत्साहाने येतात, पण जाताना प्रचंड निराश होऊन जातात. इंट्राडे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि फ्युचर अँड ऑप्शन हे जुगाराचे प्रकार आहे. थोडक्यात छोटे गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये फसतात. इंट्राडे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि फ्युचर अँड ऑप्शन ह्यापैकी एखाद्या मार्गाने झटपट पैसे मिळवण्याची स्वप्न पाहिली तर ती खरी होत नाहीत. इथे छोटे गुंतवणूकदार म्हणजे पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करून हौस म्हणून नशीब आजमावण्यासाठी जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात असे गुंतवणूकदार. ट्रेडिंगमुळे छोट्या गुंतवणूकदारांचं हमखास नुकसान का होतं ते आता पाहूया. मोठ्या कंपन्या आणि अतिश्रीमंत व्यक्ती यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं जास्त योग्य आहे. तेच लोक ह्यातून सतत पैसे मिळवू शकतात. काही छोटे गुंतवणूकदार असा प्रयत्न करतात, पण काही काळाने हा मार्ग सोडून देतात, कारण नफ्यापेक्षा तोट्याचं प्रमाण जास्त असतं. शेअर मार्केटमध्ये फायदेशीर ट्रेडिंग करण्यासाठी खूप माहिती, अनुभव, वेळ आणि शिस्त आवश्यक आहे. हे आपल्याला शक्य आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही सगळा वेळ करा. चॅनलला सबस्क्राइब करा. शेअर मार्केटमध्ये काय चाललंय शिक्षणाच्या प्रवासात घेण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ते तुम्ही करू शकत नाही. ट्रेडिंग ही मनाला, मेंदूला दमवणारी आणि पूर्ण वेळ व्यस्त ठेवणारी गोष्ट आहे. आपल्याला हे जमेल असं ज्यांना वाटतं त्यांनी ताबडतोब नोकरी सोडावी आणि केवळ हौस म्हणून नव्हे तर एक व्यावसायिक म्हणून ट्रेडिंग करावं. अशा अभ्यासू लोकांची शेअर मार्केटमध्ये खूप गरज आहे. फायदा तोट्याचं गणित मांडताना ब्रोकरेज आणि कर हेही घटक महत्त्वाचे असतात. समजा तुम्ही 100 रुपयाचा शेअर घेतला आणि काही दिवसांनी तो 110 रुपयांना विकला तर 10 रुपये नफा झाला असं तुम्हाला वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्येक खरेदी अथवा विक्रीच्या व्यवहारामागे तुम्हाला ब्रोकरेज, STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, सेवा कर, एक्सचेंज कर द्यावे लागतात. तसंच भारत सरकारला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो, जो नफ्याच्या 15% असतो. पण हे खर्च लक्षात येत नाही. आपण 2 उदाहरणं देऊन ही गोष्ट समजून घेऊया. पहिल्या व्यवहारात 100 रुपये खरेदी किंमत आहे, 110 रुपये विक्री किंमत, ढोबळ नफा 10 रुपये. दुसऱ्या व्यवहारात 100 रुपये खरेदी किंमत, 90 रुपये विक्री किंमत, ढोबळ तोटा 10 रुपये झाला असं समजूया. आता तुम्हाला या तक्त्याचं एक वाचन म्हणून सांगतो की तुम्हाला वेगवेगळे कोणते चार्जेस लागतात. तर बाय रेट 100 असले तर दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 100 रुपये, सेल रेट 110 रुपये आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये आहे 90 रुपये. तर पहिल्या व्यवहारात 10 रुपये प्रॉफिट आहे आणि दुसऱ्या व्यवहारात 10 रुपये तोटा आहे. परंतु 1+1 = 2, इथे 1+1 = 2 म्हणजेच 2 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% प्रॉफिटवर म्हटला म्हणजे इथे 1.5 येते पहिल्या व्यवहारात उत्तर आणि दुसऱ्या व्यवहारात येते नील. तर नेट प्रॉफिट लॉस पहा. पहिल्या व्यवहारात नेट गेन कसा आहे
तर 6.5 असं उत्तर येते. ते कसं तर 10 मधून -2 आणि नंतर -1.5 बरोबर 6 रुपये 50 पैसे जवळपास असा नफा येतो आणि दुसऱ्या व्यवहारात 12 रुपये लॉस येतो. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की 10 रुपये नफा झाला असं वाटतं तेव्हा प्रत्यक्षात 6 रुपये 50 पैसे इतकेच हाती येतात. 10 रुपये नुकसान झालं असं वाटतं तेव्हा आपण खरं तर 12 रुपये गमावतो. थोडक्यात 10% ढोबळ नफा हा 6 रुपये 50 पैसे निव्वळ नफा असतो आणि 10 रुपये नुकसान हे खऱ्या अर्थाने 12 रुपये नुकसान असतं. आपण असा हिशोब करतो का? शेअर बाजारात तुमचे पैसे कसे खर्च होतात हे आता तुम्हाला समजले असेल. शेअर बाजाराची रचना अशी आहे की कोणताही गुंतवणूकदार सतत फायदा मिळू शकत नाही. काही घटकांना मात्र सतत फायदा होतो. ते कोण? ब्रोकर, सरकार आणि शेअर बाजार. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमधून केवळ शेअर ब्रोकर, शेअर बाजार आणि सरकारला सतत लाभ मिळत राहतो. तर मित्रांनो, प्रसेनजीत पॉल या लेखकांनी अशा प्रकारचे विचार आपल्या या पुस्तकात मांडलेले आहेत. शेअर बाजारातील चकचकीत यशाच्या मागे लपलेली कटू सत्य आपण आज उघडकीस आणली. कमी पैशात गुंतवणूक करताना होणाऱ्या चुकांपासून सावध राहा आणि कर्ज घेऊन शेअर्स खरेदी करणे टाळा. लोन अगेन्स्ट शेअर योजना, ट्रेडिंगच्या चुका आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगमधून होणाऱ्या नुकसानांवर चर्चा करताना आपण जाणलं की शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी शिस्त, ज्ञान आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असणे किती महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक प्रभावी पर्याय असला तरी तो सावधगिरीने आणि योग्य मार्गदर्शनाने हाताळला गेला पाहिजे. तुमच्या गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्या. तुमचं शेअर बाजारात नुकसान टाळून यशस्वी होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ उपयुक्त नक्कीच ठरला असेल अशी मला खात्री वाटते.